नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या जाहिरातींची चर्चा करणार आहोत. यातल्या सगळ्या जाहिराती ह्या 100% अनुदानित तत्त्वावरती आहेत आणि येणाऱ्या पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या भरतीमध्ये या जाहिराती झळकणार आहेत. तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी पवित्र पोर्टलवरती जी एक नोटीस आली होती त्याचं आपण आकलन करणार आहोत. 19 फेब्रुवारी 2025 रोजी ही प्रेस नोट पब्लिश करण्यात आली होती. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. आज अखेर राज्यातील 1216 व्यवस्थापनाने विविध माध्यमांसाठी एकूण 1337 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. दिनांक 20 जानेवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. तर काही अडचणी असल्यास त्यांनी हा ईमेल ID दिलेला आहे. थोडक्यात काय तर 28 फेब्रुवारीपर्यंत यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्याच्यानंतरच पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे त्यास प्रारंभ होईल. मित्रांनो, आज आपण काही जाहिरातांचे अंदाज घेणार आहोत. किती रिक्त पदे आहेत आणि कुठच्या ठिकाणी ही भरती होणार आहे ते पाहणार आहोत. ते यातली पहिली जी जाहिरात ही सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आहे. अकोला स्थित हे विद्यालय आहे आणि कोणत्या पदासाठी आहे? सहाय्यक शिक्षक BSc गणित B.Ed एक पद आहे ओपन कॅटेगरीसाठी किंवा EWS कॅटेगरीसाठी आणि उच्च माध्यमिक शिक्षक MA इतिहास समाजशास्त्र B.Ed एक पद आहे. ठीक आहे. ते एकूण 2 पदे आहेत. 100% अनुदानित तत्वावरती अकोला स्थित सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हे पवित्र प्रणालीद्वारे याची पदभरती होणार आहे. ही दुसरी जाहिरात आहे आणि ही आपण डिटेलमध्ये पाहूया. विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती स्थित हे विद्यालय आहे. सोसायटी आहे विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी. एकूण पदे किती आहेत? तर इथे दिल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गाच्या एकूण 10 पदे आहेत. त्याच्यानंतर SCBCचे 3 पदे आहेत. EWSचे 3 पदे आहेत. VMAPRचे 1 पद आहे. त्याच्यानंतर IMAWचे 10 पद आहेत. त्याच्यानंतर भज ड गटातले 1 पद आहे आणि इथे म्हणजेच विजा याचे 1 पद आहे. ठीक आहे. एकूण पदे 29 आहेत मित्रांनो. आणि कोणत्या कोणत्या विषयांसाठी आहेत? तर अंडर ग्रॅज्युएट टीचर ऑल सब्जेक्ट्स मराठी एडेड पोस्ट आहे. याची 4 पदे आहेत. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8 हे अंडर ग्रॅज्युएट जे टीचर आहेत ते 1 to 4th किंवा 5th आणि हे 6 to 8 साठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये TET असणं आवश्यक आहे. पेपर 2 लँग्वेज मराठी आहे. त्याच्यानंतर पुढील पद कोणतं आहे ते पाहूया. हे सुद्धा 6वी ते 8वी साठी पद आहे आणि सोशल सायन्स या विषयासाठी आहे. TET पेपर 2 असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट 6 to 8 लँग्वेज इंग्लिश हे पद आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 मॅथमॅटिक्ससाठी 1 पद आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 सायन्ससाठी 1 पद आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 मॅथमॅटिक्ससाठी 6 पदे आहेत. ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 लँग्वेज टीचर मराठी 1 पद आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 लँग्वेज इंग्लिश 1 पद. 9 to 10 सोशल सायन्स 1 पद. हायर सेकंडरी टीचर साठी एकूण 2 पदे आहेत. त्याच्यानंतर हायर सेकंडरी टीचर जॉग्राफीसाठी 1 पद आहे. इकॉनॉमिक्ससाठी 2 पद. त्याच्यानंतर हायर सेकंडरी टीचर टेक्स्टाईल सायन्स होम मॅनेजमेंट याची 2 पदे आहेत. त्याच्यानंतर हायस्कूल टीचर पॉलिटिकल सायन्स सोशलॉजीसाठी 1 पोस्ट आहे. त्याच्यानंतर हाई सेकंडरी टीचर सोशलॉजीसाठी 1 पोस्ट. हायर सेकंडरी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स
मॅनेजमेंट सेक्रेटरियल प्रॅक्टिस एक पद आहे हायर सेकंडरी टीचर. जॉग्रफी लँग्वेज मराठी एक पद आहे हायर सेकंडरी टीचर. इकॉनॉमिक्स हिस्ट्री एक पद आहे हायर सेकंडरी टीचर. लँग्वेज मराठी लँग्वेज इंग्लिश एक पद आहे. असे एकूण 29 पोस्ट आहेत. ह्याच्यातली फक्त शेवटची ही जी पोस्ट आहे ती पार्शली एडेड पोस्ट आहे. पुढे काय सूचना दिल्यात तर अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT प्रविष्ट असलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीद्वारे जी भरती होणार आहे ती इथून होणार आहे. ते ही त्याची जाहिरात आहे आणि यातली ही जी पदे आहेत ती तुम्हाला पवित्र प्रणालीवरती पवित्र पोर्टलवरती सुद्धा दिसेल. ठीक आहे. आणि जे राखीव पदे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन्स आहेत त्याची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियमानुसार सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल याचिका क्रमांक आहे त्या अनुषंगिक इतर याचिकांवरती निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे काही समजा याचिका असतील तर त्याच्या अधीन हे राहण्याची डिस्क्लेमर टाईप हे दिलेले आहे इथे. ठीक आहे मित्रांनो. तर या होत्या आजच्या जाहिराती मित्रांनो. मी आशा करतो की तुम्हाला आजच्या जाहिराती या उपयुक्त वाटल्या असतील आणि जर या जाहिराती उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच आपले जे पाहणारे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स आहेत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.